नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत आहे. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत भारतरत्न पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. प्रश्न महत्त्वाचे जे आपल्या समोर आहेत ते भारतरत्न पुरस्कारावरून सुरू झालेला वादंग अनाठायी आहे का, या व्यतिरिक्त भारतरत्न मरणोत्तर देणं योग्य आहे का, आणि भारतरत्नसाठीच्या निकषांसंदर्भात सरकार पारदर्शी आहे का, या प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा, आज पंडित मदन मोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना जो पुरस्कार जाहीर झालेला आहे, भारतरत्न जो सन्मान देण्यात आलेला आहे, या सन्मानाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचे सुद्धा या चर्चेतनं आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत त्यानिमित्ताने आबासाहेब पटवारी आहेत, जे जनसंघाचे अभ्यासक आहेत आणि अटलजींच्या समग्र कविता ज्या आहेत त्या त्यांनी अनुवादित केलेल्या आहेत. हिंदी कवितांचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे आणि खूप मोठा दांडगा त्यांचा अनुभव सुद्धा आहे या सगळ्या एकूण घडामोडींच्या संदर्भामध्ये. सुधींद्र कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, जे अटल बिहारी वाजपेयी यांचे सल्लागार राहिलेले आहेत. अडवाणींच्या सोबत त्यांनी त्यांची कारकीर्द झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त अटलजींची कारकीर्द अतिशय जवळनं त्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे अटलजींच्या संदर्भात त्यांच्याकडून सुद्धा आपण काही अधिक वेगळं असं जाणून घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त चंद्रशेखर पुसाळकर आपल्या सोबत आहेत, जे विश्वस्त आहेत दादासाहेब फाळके स्मृती प्रतिष्ठानचे, आणि त्यांची सुद्धा भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात काही एक मांडणी आहे, त्यांचं एक म्हणणं आहे, तेही आपण त्यानिमित्ताने समजून घेणार आहोत. डॉक्टर सदानंद मोरे, इतिहासाचे अभ्यासक गाडे आणि साहित्यिक, आणि त्या व्यतिरिक्त आत्ताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत. त्यांचंही मत आपण या निमित्ताने आणि त्यांचं निरीक्षण विश्लेषण हे आपण ऐकणार आहोत. छगन भुजबळ यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत. त्यांनी अतिशय दीर्घ IBN लोकमत सोबत या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया सुद्धा आपण मध्ये मध्ये त्या निमित्ताने ऐकणार आहोत. या संदर्भातला पहिला प्रश्न खरं तर मोरे सर तुम्हाला विचारायचा आहे. जो एकूण आता भारतरत्नाचा सन्मान देण्यात आलेला आहे आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे, आणि त्या व्यतिरिक्त अटलजी वाजपेयी यांना सुद्धा भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो वादंग खरं तर आज रामचंद्र गुहा यांच्या वक्तव्यानंतर झालेला आहे, की खास करून मरणोत्तर हा पुरस्कार देता येणार नाही, हा बहुमान जो आहे तो देता येणार नाही, द्यायला नको, अशी त्यांची भूमिका आहे. तुम्हाला काय वाटतं या भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात? भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात मला असं म्हणायचं आहे की हे पद्म पुरस्कार जे आहेत त्यातच एक तो एक्सटेन्शनचा भाग आहे, सर्वश्रेष्ठ असा. ह्याच्यामध्ये वादंग निर्माण होणं ही काही नवीन गोष्ट नाहीये. मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ कुलदीप नय्यरांचं आत्मचरित्र आहे. त्याच्यात त्यांनी असा एक किस्सा सांगितला आहे की एका राष्ट्रपतींनी ते आजारी पडलेले असताना त्यांची शुश्रूषा ज्या नर्सनी केली त्या नर्सला पद्मश्री देऊन टाकली. आता नर्सला पद्मश्री देऊन अशातला मुद्दा नाहीये. फ्लोरेन्स नायटिंगेल सारख्या सर्वश्रेष्ठ सेवाभावी वृत्तीच्या स्त्रीला जेवढा आपण सन्मान करू तेवढा कमी आहे. पण केवळ वैयक्तिक स्तरावरती अशा पद्धतीने विचार करणं एका राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कारांचा हे काही तसं बरं नाही. परंतु शेवटी कसं आहे की मनुष्य असतो, राग असतात, लोभ असतात, ह्या गोष्टी घडतात. त्या किती आपण गंभीरपणे घ्यायच्या का नजरे आड करायच्या हे आपलं आपण ठरवायचं ज्याच्या त्यांनी. तुम्हाला सांगतो, आपल्या जयंत नारळीकरांना त्यांनी जेव्हा हॉईलच्या बरोबर एक सिद्धांत मांडला, फार मोठ्या प्रकारचा, म्हणजे धडाकेबाज तुमच्या शब्दात सांगायचा किंवा बेधडक म्हणता येईल अशा प्रकारचा, तर त्यावेळेला सगळं खळबळ माजली. आईन्स्टाईनच्या याला सुद्धा ते आव्हान देतात म्हणजे काय, तर त्यावेळेला लोकांची अपेक्षा होती की यांना काहीतरी पुरस्कार मिळावा. तो मिळाला नाही. तेव्हा मग आचार्य आत्र्यांनी मराठामधनं अग्रलेख लिहिला आणि सांगितलं की आम्ही त्यांना आता विश्वरत्न म्हणणार, तुम्ही देत नाही भारतरत्न तर नका देऊ, आम्ही विश्वरत्न म्हणणार. तर हे वादंग काही आजचे नाही आहेत, ते चालू आहे. ती फक्त मी पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला सांगतो. नक्की नक्की तुम्ही पार्श्वभूमी सांगितलेली आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं खरं तर ही पार्श्वभूमी तुम्ही समोर आणलेली आहे. पुन्हा सुधींद्र कुलकर्णी, तुम्हाला नेमकं काय वाटतंय? म्हणजे आज अटलजींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे, बहुमान, सर्वोच्च बहुमान आपल्या देशातला त्यांना देण्यात आलेला, कुठेतरी वेळ झाला असं वाटतं? हे बघा, भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळायच्या आधीच लोकांनी मानलं होतं की हे भारताचे रत्न आहेत. वेळ तर नक्कीच विलंब झालेला आहे, कारण पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द 2004 ला संपली. त्याच्यानंतर 10 वर्ष
युपीएचं सरकार होता त्यांना कधीही असं वाटलं नाही की अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न द्यायला पाहिजे. आता त्यांना अडवाणीजींनी 2008 5 जानेवारी दिवशी एक पत्र लिहिलं तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगना की यावेळी तुम्ही जेव्हा पद्म अवॉर्ड्स तुम्ही डिसाईड करणार त्यावेळी अटल बिहारी वाजपेयींना तुम्ही भारतरत्न देऊन गौरवान्वित करा. 2008ला झालं नाही. आता ह्या 10 वर्षात भारतरत्न त्यांनी पहिल्यांदा गेल्या वर्षी दिलं. सचिन तेंडुलकर आणि प्रोफेसर CNR राव. बरोबर. म्हणजे जाणीवपूर्वक युपीए सरकार आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला असं वाटलं की भारतरत्न या पुरस्काराला अटल बिहारी वाजपेयी अर्ह नाहीत, डिझर्विंग नाहीत. आज एकही काँग्रेसचा नेता नाही आज बरोबर. जो म्हणतो की हे चुकीचा निर्णय झालाय आणि पुष्कळ काँग्रेसचे आजचे नेते आहेत त्यांना आधीच मिळायला पाहिजे होतं. मग आधी तुम्ही का दिलं नाही हा प्रश्न पडतो. म्हणजे कुठेतरी भारतरत्न हे डिसाइड करताना हा पूर्वीचा जो राजवट होता म्हणजे युपीएचा पॉलिटिकल अँगलनी त्यांनी ह्याच्याकडे बघितलं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींची त्यांचा जो एक सेवा आहे, राष्ट्रसेवा आहे, तो राजकीय क्षेत्रात असो, पंतप्रधान म्हणून असो किंवा कवी म्हणून असो, म्हणजे त्यांच्यासारखा स्टेट्समन मी म्हणेन की नेहरूजींनंतर कोणी झालेला नाही आहे. आणि अक्रॉस द पार्टी म्हणजे ते अजातशत्रू आहेत. म्हणजे त्यांनी पंतप्रधान व्हायच्या आधी सुद्धा पुष्कळ वर्षापर्यंत लोक म्हणत होते की ही इज द बेस्ट प्राईम मिनिस्टर दॅट इंडिया हॅज नेव्हर हॅड. बरोबर. म्हणजे लोकांना वाटत होतं की प्राईम मिनिस्टर व्हायला हे अत्यंत योग्य व्यक्ती आहेत. पंडित नेहरूजींनी सुद्धा सांगितलं होतं. परंतु ह्या युपीएच्या ह्या 10 वर्षात म्हणजे बीजेपी आणि काँग्रेसमध्ये जो एक संबंध होता त्याचा कुठेतरी म्हणजे एक संघर्षात्मक संबंध, त्याच्यामुळे अटल बिहारी वाजपेयीजींना हे मिळालं नाही. आता नरेंद्र मोदींनी एक योग्य निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा स्वागत सबंध देशात होत आहे. नक्की. म्हणजे सगळ्याच खरं तर पक्षांनी हे स्वागत केलेलं आहे. पुढे जाण्याच्या ऐवजी आधी आपण काही ते स्वागताच्या ज्या गोष्टी ज्या आहेत आणि इतर पक्षांनी ते कसं अनुमोदन दिलेलं आहे तेही आपण बघूया. वाजपेयींना भारतरत्न जाहीर झाल्यावरती सगळ्या राजकीय पक्षांनी जसा आनंद व्यक्त केलाय. छगन भुजबळ यांच्याशी आयबीन लोकमतनी बातचीत केली होती आणि त्यांचं काय त्याच्यावरचं मत आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण आधी बघूया. हा सगळा वादंग अनाठाई आहे का हे त्यांना विचारलं आपण. काय ते म्हणतात ते आपण बघूया. आणि वाजपेयी साहेबांना भारतरत्न घोषित झालं. मी तुम्हाला सांगतो मला फार फार आनंद झाला. अतिशय योग्य उचित अशा माणसांचा जो आहे आपण आज अख्खा देश जो आहे हा सत्कार करतोय असं मला वाटतं. अटल बिहारी वाजपेयींचं फार मोठं योगदान जो आहे ते या देशाला आहे, हिंदी भाषेला आहे आणि केवळ हिंदी भाषेलाच नाही तर वेगवेगळ्या भाषांना आहे. कारण त्यांनी अनेक काही भाषा ज्या थोड्याफार आत्मसातसुद्धा केल्या होत्या. म्हणजे मराठी नाटकंसुद्धा ते पाहायचे फार आवर्जून. आणि त्यामुळे जे आहे की जरी त्यांच्या पक्षाची जी आयडियॉलॉजी काही वेगळी असेल परंतु सर्व पक्षांमध्ये त्यांना आदराचं स्थान आहे. प्रधानमंत्री होते त्यावेळेला सुद्धा तीच परिस्थिती होती आणि आजसुद्धा तीच परिस्थिती आहे. मला नाही वाटत कोणी कुठलाही विरोधी पक्षाचा जो नेता आहे तो वाजपेयींबद्दल अनादराने बोलत असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे ज्या अर्थाने वाजपेयींच्या बद्दलचा हा आदर त्यांनी व्यक्त केलेला आहे. पुन्हा आबासाहेब तुम्हाला विचारायचं आहे की एक प्रकारचे भारलेले आणि भारून टाकणारे असे ते ज्येष्ठ नेते आहेत वाजपेयी आणि या अशा नेत्याला कुठेतरी थोडंसं जसं स्वतः सुधींद्रजी पण म्हणाले की वेळ झाला निश्चित
आणि कुठेतरी राजकीय एक प्रकारची धारणा असते, राजकीय धोरण सुद्धा असतं हे पुरस्कार देण्यामागचं. तर त्या अर्थाने तुम्हाला असं वाटतं का की अटलजींना हे जे काही आज मिळालेलं आहे तो खरा सन्मान आहे की आणखीन खरं तर आधी सन्मान हवा होता? खरं तर लोकांच्या मनामध्ये ते केव्हापासून आरूढ झालेत. जसं सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, लोकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केलंय आणि वेगळ्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व ते आहे. म्हणजे केवळ राजकीय नेते म्हणून अटलजींकडे देश किंवा जग बघत नाही. ज्या माणसांनी युएनओमध्ये हिंदीमध्ये भाषण करून राष्ट्राची अस्मिता जागवली, ते एक विशेष पाऊल होतं. खरं ह्या सगळ्या पर्वाला सुरुवात, आज जे मोदी पर्व म्हटलं जातं, या पर्वाला खरी अर्थाने सुरुवात झाली अटलजींपासून. ते विकसित व्यक्तिमत्व होतं. स्वतः नेहरूजींनी त्यांचे विरोधी पक्षात असताना जी भाषणं ऐकल्यानंतर म्हणाले की हा तरुण कधी ना कधी ते पंतप्रधान होईल. नेहरूंसारखी व्यक्ती जेव्हा ही म्हणते तेव्हा किती खोलवर त्यांनी विचार केलेला असेल. पण तो दुर्दैवाने आपल्याकडे राजकीय ज्या बोलण्याच्या पद्धती आहेत किंवा राजकीय दृष्टिकोनातूनच सगळं बघितलं जातं, त्यामुळे ह्या गोष्टी झाल्यात की याला उशीर नक्की झालेला आहे. नाहीतर त्याच वेळेला हे स्पष्ट झालेलं होतं की अटलजींचं व्यक्तिमत्व सर्वतोपरी विकसित झालेलं होतं. मला तर खूप काही आठवणी त्यांच्या काय मला सांगता येतील. की सहजपणे मी अब्दुल कलामांकडे गेलो, ते एक उत्तम कवी होते आणि त्यांच्या कवितांबद्दल पुस्तक काढावं असं मी म्हटलं. अब्दुल कलाम तयार झाले आणि अब्दुल कलामांना मी पुस्तक तयार झाल्यानंतर विचारलं की याला प्रस्तावना कोणाची तुम्हाला घेतलेली आवडेल. ते म्हणाले तुम्ही संपादक आहात, कोणाचीही घेऊ शकता. मी म्हटलं अटलजींची. ते एकदम आश्चर्यचकित झाले आणि मला म्हणाले की यू मीन द प्राईम मिनिस्टर. मी म्हटलं प्राईम मिनिस्टर म्हणून नाही, पण तुम्ही कवी आहात, तेही कवी आहेत. त्यांच्या कवितांचं पुस्तक त्याआधीच विवेक साप्ताहिकाने प्रकाशित केलं होतं, गीत नवे गातो मी. आणि त्या कविता जो वाचेल तो भारावला जाईल, इतका सर्वंकष जीवनाचा विषय त्यांनी इतका उत्तम मांडलेला आहे. प्रत्येक भारतीय तत्वज्ञानाचा कंगोरा त्यात स्पष्ट होतो, आपुलकी स्पष्ट होते आणि यामुळे सगळ्या भारतामध्ये नव्हे ते जागतिक स्तरावर एक हिंदू संस्कृतीबद्दलचं एक चित्र निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. पहिल्यांदा जगामध्ये असं झालं की काँग्रेसच्या नसलेल्या पंतप्रधानाला जगाने इतका मान दिला. सर्वत्र त्याची ती परिस्थिती होती. त्यांच्या कवितांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे खरंच मला काही गोष्टी त्याच्या आठवतात. ते म्हणतात माणूस हा माणूस असतो, तो उंच कुठेतरी उभा राहायला म्हणून मोठा होतो किंवा खाली बसला म्हणून लहान होतो असं होत नाही. माणसाला माणसाच्या दृष्टिकोनातून बघा आणि माणसापेक्षा त्याचं मन मोठं होतं. हे मोठं मन खरं आधी अटलजींचं होतं आणि त्या मोठ्या मनामुळे किती गमती झाल्या. बंगालला गेले आणि सरळ म्हणाले की तुम्हारी ये लडकी मुझे बहुत तकलीफ देती है. आता हे कोण प्राईम मिनिस्टर म्हणू शकतो? ममतांच्या बाबतीत हे झालेलं आहे. म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांशी असताना किती आत्मिक संबंध, कौटुंबिक संबंध निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण. आणि म्हणूनच अटलजी यशस्वी पंतप्रधान झाले. आणि आज जे छगन भुजबळ म्हणाले, खऱ्या भारतवर्षामध्ये त्यांना कोणीही अनादर, त्यांचा कोणी अनादर केलेलाही कोणाला कपणार नाही. आदर तर सगळेच करतात. आणि त्या दृष्टिकोनातून आज जे त्यांना साहित्य भारतरत्न पुरस्कार मिळतो आहे, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. माझ्या तर जीवनामध्ये हा अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही सगळ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्राबद्दल त्यांना खूप जिव्हाळा होता. एकदा मी त्यांना गाडीत घेऊन चाललेलो होतो, एका बँकेच्या उद्घाटनाला ते आले होते. म्हणजे महाराष्ट्राबद्दलची खास गोष्ट आहे. ते म्हणाले महाराष्ट्र को बहुत मानता हूँ. मी म्हटलं कशामुळे? ते म्हणाले देखो आप लोग पैसा इकट्ठा करते हैं, वहां से कोऑपरेटिव बैंक करते हैं. हमारे प्रदेश में तो पैसा इकट्ठा करते हो खा जाते हैं. फार मजेशीर बोलायचे ते आणि साध्या साध्या गोष्टीतून त्याचं व्यक्तिमत्व प्रगट व्हायचं. म्हणून त्यांना महाराष्ट्र याला आवडत. आणखीन एक किस्सा मी तुम्हाला सांगू का? नंतर सांगतो. नाही, आपण किस्से ऐकूयात. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं अगदी थोडं आधी तुम्हाला खरं तर हेच विचारायचं आहे की चंद्रशेखर पुसाळकर सातत्यानं भारतरत्नासाठी आग्रह धरत आलेले आहेत. दादासाहेब फाळकेंना त्यांचं आपल्याला योगदान सुद्धा माहिती आहे. काय तुमची भूमिका आहे या सगळ्या सर्वोच्च बहुमानाच्या संदर्भामध्ये? नक्कीच मला वाटतं की आज मला हा आनंद आहे की अटलजींना मिळालं, भले लेट मिळालं, पण आमचे आजोबा दादासाहेब फाळके हे मात्र अजूनही वंचित राहिलेत. आणि काय कारण हेच कळत नाहीये. कारण गेली 10 वर्ष आम्ही फॅमिली शिवाय फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी खूप पत्र व्यवहार केलेला आहे. 2001 पासून प्रपोजल सेंट्रल गव्हर्नमेंटला पडू नये. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन माझ्याकडे कॉपी आहे, त्यांनी होम डिपार्टमेंटला दिलेलं आहे की वी आर फॉरवर्डिंग द प्रपोजल. आता हे प्रपोजल 10 वर्ष तिकडे पडलेलं आहे.
आणि मग मागून कुठेतरी लोक आले आणि त्यांना भारतरत्न मिळाले. माझं त्यांचं म्हणणं नाही, दे आर ऑल्सो केपेबल. पण मग दादासाहेब फाळके काय असं हे केलंय की त्यांना मिळू नये? आज त्यांनी शून्यातून हे जे विश्व निर्माण केलं आहे, आज त्यांनी जी इंडस्ट्री उभी केली त्या लाखो लोकांची पोटं भरतात. आज ग्लॅमर आहे, आज लोकांना एक बेसिक नीड आहे जे एंटरटेनमेंट, अन्न वस्त्र निवास, एंटरटेनमेंट सगळ्यांची नीड आहे. हे सगळं दादासाहेबांनी प्रोव्हाइड करणे, गव्हर्नमेंटला भरपूर पैसा भेटतो. आता काय मला वाटतं आणखीन काय प्रूव्ह करायचं राहिलं त्यांनी. मग आम्हाला असं वाटतं की का ते भारतरत्न होऊ नये. मला वाटतं नक्की कोणालाही म्हणजे पटेल. का दादासाहेब फाळकेंना का भारतरत्न मिळू नये, आणि अर्थातच मरणोत्तर अशी अनेक रत्न आहेत आपल्या या सगळ्या देशामध्ये, त्यांना सुद्धा भारतरत्न का मिळू नये हाही एक प्रश्न त्या निमित्ताने महत्त्वाचा आहे. आणि सातत्यानं त्यामुळे या पुरस्कारावर एक प्रकारचं सावट आलेलं आहे. आणि कदाचित गेल्या 15 वर्षामध्ये UPA सरकारने सुद्धा निर्णय घेताना अनेकदा जे कचकाऊ धोरण घेतलं, ते कचकाऊ धोरण सुद्धा याच मुद्द्यांमुळे, या वादंगांना भिवून होतं की काय, याची आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. चर्चा करतोय भारतरत्न पुरस्कारांच्या संदर्भामध्ये, आणि या चर्चेमध्ये काही प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. महेश कुलकर्णी म्हणतायत सरकार पारदर्शक आहे, खरं तर हे केव्हाच व्हायला हवं होतं. प्रदीप रोकडे म्हणतायत भारतरत्न ही एकच बाब त्या मानानं स्वच्छ राहिलेली आहे, तेवढी तरी राहू द्या. आणि रामचंद्र राशीनकर म्हणतायत जे काँग्रेसनं केलं तेच भाजप करत आहे, आपल्या लोकांना पुरस्कार देण्याचा पायंडा त्यांनी चालू ठेवलेला आहे. रोहित झडके म्हणतायत पुरस्कार असतात व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी, पण काही व्यक्तींमुळे पुरस्कार सन्मानित होतात. आणि विनायक खरात म्हणतायत ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीचं नाव जगपातळीवरती उज्ज्वल केलं, त्यांनाही हा पुरस्कार मिळायला हवा होता. या अर्थाने पुन्हा एकदा एक जी सातत्यानं या पुरस्कारांच्या अवतीभोवती राहिलेली जी बाब आहे ती पुन्हा सुधींद्रजी तुम्हालाच विचारायचं की निकष म्हणून या पुरस्काराचे काही अपूर्ण राहिलेत का? म्हणजे जो काळ बदलत चाललेला आहे, क्रिकेटसारख्या खेळासाठी तिकडे काही प्रावधान नव्हतं, त्यावेळेला सचिन तेंडुलकर यांना ज्यावेळेला देण्यात आलं तेव्हा सुद्धा एक बदल करून घ्यावा लागला. येणाऱ्या काळात अशी अनेक वेगवेगळी क्षेत्र असतील जी तुम्हालाही माहिती आहेत आणि तुम्ही सरकारमध्ये अतिशय जवळनं काम केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे सगळे जे निकष आहेत ते बदलायची गरज आहे काळानुसार, आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे बदल आपल्याला दिसू शकतील असं तुम्हाला वाटतं? बघा, निकष बदलून काही जास्त बदल होणार नाही आहे. कारण शेवटी हे जे निर्णय घेणारे आहेत, म्हणजे पंतप्रधान असो किंवा कॅबिनेटचा निर्णय होतो आणि ते राष्ट्रपतींकडे जातो. तिथे जर सब्जेक्टिव्हिटी आली, तिथे जर पक्षपात आला तर निकष काही असो, काही अयोग्य व्यक्तींना हे मिळू शकतं. आता भारतरत्न या म्हणजे पद्मश्री ते सोडा, ह्याच्यात खूप काही एक अयोग्य व्यक्तींना हे मिळालेला असं अशातला काही भाग नाही आहे. परंतु आजचा हा जो निर्णय आहे, अटलजींचा सर्वांनी स्वागत केलेलं आहे. परंतु पुष्कळ लोकांना असा प्रश्न पडलेला आहे, मदन मोहन मालवीय हे थोर स्वातंत्र्य सैनिक होते आणि शिक्षण क्षेत्रात आणि समाज सुधार या क्षेत्रात त्यांचा खूप मोठा एक योगदान आहे, हे कोणी नाकारत नाही आहे. परंतु आज पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न देण्याची एक अप्रोप्रिएटनेस, त्याच्याबद्दल काही लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. मी पण असं म्हणेन की स्वातंत्र्य काळातल्या व्यक्तींना, नेत्यांना 2014 मध्ये पद्मश्री म्हणा किंवा पद्म पुरस्कार म्हणा किंवा भारतरत्न हे किती योग्य आहे हे थांबलं पाहिजे कुठेतरी. फक्त मदन मोहन मालवीय त्यांनाच का? लोकमान्य टिळक त्यांना मिळालेलं नाही आहे, ज्योतिबा फुले त्यांना मिळालेलं नाही आहे, भगतसिंगना मिळालेलं नाही आहे, राष्ट्रकवी आपले सुब्रमण्यम भारती तमिळनाडूचे असे कितीतरी मोठे, रवींद्रनाथ टागोर त्यांना मिळालेलं नाही आहे. म्हणून हे जे पोस्थ्युमस जो आहे ना, त्याच्यात मला असं वाटतं की दोन प्रकार केले पाहिजेत, दोन कॅटेगरी. स्वातंत्र्य काळातले जे आहेत ते तर आता नकोच. म्हणजे त्यांना जर भारतरत्न दिलं गेलं नाही तर त्यांची प्रतिष्ठा किंवा त्यांचा गौरव आम्ही करत नाही असं नाही आहे. बरोबर. त्यांचा मोठेपणा, त्यांची महानता ते तर इतिहासात दर्ज आहे.
आता काही वेळा आपल्याला नंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर मरणोत्तर आपल्याला करावे लागतील. बरोबर. उदाहरणार्थ हम्म, हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर. यांना भारतरत्न केव्हा मिळालं? 1990 1990. हा. त्यांची मृत्यू झाली होती 1956. बरोबर. खरं म्हणजे ते जीवित असतानाच त्यांना भारतरत्न मिळायला पाहिजे होतं. पोस्ट्युमस द्यायचं असेल तर काँग्रेसच्या राजवटीत त्यांना मिळायला पाहिजे होतं. ते शेवटी व्हीपी सिंग बरोबर. यांच्या सरकारात त्यांना मिळालं. करेक्ट. आता राजीव गांधी यांना सुद्धा पॉस्ट्युमस मिळालेला आहे. बरोबर. म्हणून माझा असा एक विचार आहे की सर्व पॉस्ट्युमस हे बंद झाले पाहिजेत असं मी म्हणणारा नाहीये. बरोबर. मग स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या आधीचे जे आहेत ना, स्वातंत्र्य युगातले, बरोबर. हा. स्वातंत्र्य संघर्षाच्या युगातले, ते आता बंद झाले पाहिजेत. नक्की. आता महात्मा गांधींना सुद्धा भारतरत्न मिळालेलं नाहीये. बरोबर. हो. त्याच्यामुळे आम्ही महात्मा गांधींना कमी मानतो असं काही नाहीये. नक्की. म्हणून आज पंडित मदन मोहन मालवीय कोण आहेत हे तरी आज लोकांना कळलं या एक पुरस्कारामुळे. बरोबर. पण यापुढे तुम्ही निकष ह्याचा प्रश्न विचारला होता, म्हणून मी म्हणतो की म्हणजे योग्य असला पाहिजे आणि म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातलं असलं तर अधिक चांगलं. म्हणजे सर्वाधिक चांगलं म्हणजे ते जीवित असताना त्यांचा गौरव झाला पाहिजे. नक्की. म्हणजे या अर्थाने निकष कुठेतरी बदलायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. छगन भुजबळांना सुद्धा हीच प्रतिक्रिया आम्ही विचारली होती. त्यांची भारतरत्नाबद्दल साधारणतः मरणोत्तर जर का हा पुरस्कार द्यावा किंवा न द्यावा याबद्दल त्यांचं मत काय ते आम्ही जाणून घेतलं. अर्थात याच्यावर खरोखरच जे आहेत चर्चा होऊन एकदा काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण आम्ही सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, हा पुरस्कार द्यावा म्हणून पत्रव्यवहार केंद्र शासनाबरोबर वेळोवेळी केला. मी केला, अनेकांनी केला. पण त्यांना हीच उत्तरं आली आणि सांगण्यात आलं की मरणोत्तर भारतरत्न जे आहे द्यायचं नाही असं सरकारनं ठरवलेलं आहे. मग आता एक काहीतरी पॉलिसी त्यांनी घ्यावी आणि मरणोत्तर जर द्यायचं असेल तर मी फार इतरांबद्दल काय बोलायचे तर बोलते, पण मी एवढं नक्कीच म्हणाल की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी या देशामध्ये सामाजिक क्रांतीची बीजं रोवली. शिक्षणाचं असेल किंवा दलित उद्धाराचं असेल आणि मोठं काम मी सगळं काही सांगत नाही. त्यांना सुद्धा जे आहे भारतरत्न मिळालं पाहिजे अशी माझी मागणी आहे. नक्की. आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा मोरे सर तुम्हाला विचारायचं आहे की जसं सुधींद्रजी म्हणाले, आता भुजबळांची प्रतिक्रिया आपण ऐकली. अगदी इथे दादासाहेब फाळकेंचे नातू बसलेले आहेत, त्यांचंही तेच म्हणणं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की यामुळे जो पंडित मदन मालवीयांना मिळालेला जो पुरस्कार आहे त्याच्यामुळे कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारचा दबाव आणि राजकारण सुद्धा येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल आणि निकष जे आहेत ते अधिक पारदर्शी कसे असतील किंवा यासाठी वेगळी काही अजून व्यवस्था असू शकते का? तुमचं मत काय? मी दोन पद्धतीने या गोष्टींचा विचार करतो. एक असं पहा, हे आपण थोडंसं व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहूयात. एक तर भारत ही नररत्नांची खाण आहे. आपल्याकडे मोठ्या माणसांची वानवा नाही, ही गोष्ट तर आपण पहिल्यांदा मान्य केली पाहिजे. मग आता असं जरी असलं तरी प्रत्यक्ष पदव्या घेणाऱ्यांची देणारे जे ज्यांना द्यायच्या त्या संख्येवरती काहीतरी मर्यादा असते. एका वर्षी 10 लोकांना समजा जर आपण दिलं भारतरत्न किंवा दुसरी एखादी पदवी तर ते जरा चर्चेचा विषय होतो ना. त्यामुळं निवड करणाऱ्यांना या सगळ्या रत्नांमधून कुठलं नेमकं निवडायचं हा प्रश्न पडतोच आणि हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे. मग त्यामुळं आपोआपच त्या वेळेच्या सरकारमधल्या लोकांची आयडियोलॉजी जी असते, त्यांची भावनात्मक गुंतवणूक जी असते, त्यांचा प्रभाव निवडीवरती पडणार हे आपण गृहीत धरलं पाहिजे. त्याबद्दल तक्रार करायचं काहीच कारण नाही. मग अशा वेळेला
केलं काय पाहिजे तर त्याला मला असं वाटतं माहितीये का की आता हा जो विषय आलेला आहे की मरणोत्तर द्यावं किंवा न द्यावं, स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लोकांना द्यावं की न द्यावं. पण मग त्याच्या पुढचा एखादा जर माणूस असा म्हणाला तर त्याच्याही मागे जाऊन, उदाहरणार्थ इंग्रज आल्यानंतर ज्या लोकांनी कामगिरी केली त्यांनाच द्यायचं का? त्याच्या अगोदरच्या ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक नव्हते का? उदाहरणार्थ बघ, किंवा इंग्रजांच्या काळात सुद्धा झाशीच्या राणीला का देऊ नये, शिवाजी महाराजांना का देऊ नये, अशा राणा प्रतापला का देऊ नये, असे अनेक प्रश्न उपस्थित राहतील आणि मग अनावस्था होईल. तर त्याच्यावरचा मार्ग प्रॅक्टिकल जर काढायचा असेल ना तर याच्यामध्ये आपण असं कॅटेगरी कन्फ्युजन करू नये. सरळ सरळ सांगावं किंवा स्वातंत्र्य पूर्व लोकांच्यासाठी एक वेगळी पदवी देऊ आपण, त्याला दुसरं काही पण नाव द्या की जी भारतरत्नाच्या समकक्ष असेल, पण त्यांना आपण वेगळं काहीतरी म्हणूयात. स्वातंत्र्य उत्तर काळामधल्यासाठी ही पदवी देऊयात, म्हणजे एकाच वेळेला आपल्याला आपल्या अनेक नवरत्नांना न्याय देता येईल आणि त्याच्याबद्दल कोणाला काही चर्चेचाही विषय होणार नाही. पुन्हा जो खरं तर मुद्दा तुम्हाला विचारायचा की हे आता म्हणजे जसं आपण म्हणतो एकीकडे की खाणपण आहे या रत्नांची आपल्याकडे, आणि असं जर का आपण या कोण काय म्हणेल किंवा कोण काय म्हणतील या जो तुम्ही म्हणताय की 47चा तरी काहीतरी आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातला जरी काहीतरी एक निकष असायला काही हरकत नाही, कारण आपण भूतकाळात गेलो तर त्या भूतकाळाला काही अंतच नाहीये. म्हणजे 2000 वर्षापर्यंत आपल्याला कदाचित त्याच्यासाठी जावं लागेल आणि एक वर्ष सुद्धा अपुरं पडेल पुरस्कार देण्यासाठी. त्यातनं त्या पुरस्काराची मजा सुद्धा जाऊ शकते. काय वाटतं? बरोबर आहे. म्हणून हा एक नवीन निकष आता यायला पाहिजे आणि ॲट द म्हणजे एक तर असं म्हणजे जे जीवित आहेत त्यांना प्राधान्यता मिळाली पाहिजे. आता काही अनिवार्य प्रसंगी, आता पहिल्यांदा जो पोस्थ्युमस भारतरत्न ज्यांना दिलं गेलं बरोबर ते लाल बहादूर शास्त्री होते 1966. बरोबर. त्यांची अकाल मृत्यू झाली आणि त्यावेळच्या सरकारला वाटलं आणि एकूण देशाला वाटलं की ह्यांचा सन्मान झाला पाहिजे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्थ्युमस झालेला आहे. म्हणजे अशा काही खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांना भारतरत्न दिल्यामुळे भारतरत्न हा पुरस्कार सन्मानित झालेला आहे. नक्की नक्की. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की पॉस्थ्युमस नकोच, परंतु एवढं तरी आपण कॅटेगरी केला की किमान एका काळाची त्याला नक्की ती मर्यादा असायला काही हरकत नाही. अगदी तुम्हाला थोडक्यात हाच प्रश्न विचारायचा की दादासाहेब फाळकेंच्या बाबत पण म्हणजे आपण काय निकष ठेवले पाहिजेत असं म्हणतो. तुम्हाला काय वाटतं की कुठल्या निकषा अंतर्गत, म्हणजे एक तर सगळ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही, योगदान तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काय तुम्हाला वाटतं की ज्यामुळे तुम्ही सातत्यानं हा सगळा पुरस्कार मिळावा याच्यासाठी मागण्या करताय, सातत्यानं त्याचा पाठपुरावा करताय? बरोबर आहे, कारण दादासाहेब फाळकेंनी आपण असं एक युगपुरुष म्हणू शकतो की जी इंडस्ट्री अशी निर्माण केली, स्वतःच्या आपण LIC पॉलिसी किंवा बायकोचे दागिने विकून आज जे दिसते आपल्याला वैभव, आणि त्याचा फायदा सगळ्यांना आपल्याला होतोय. तर इथे कुठेतरी ॲक्नॉलेज आपण फुल ना फुलाच्या करतो तेवढे तरी आपण म्हणतो एक त्यांचा एक सन्मान आहे ना, असं आम्हाला वाटतं. आणि त्याचमुळे हे आम्ही कित्येक वर्ष हा नेट धरू नये. जेव्हा माझी आई होती तेव्हाही आम्ही पत्र लिहिले. नंतर दादासाहेब फाळके अकॅडमी, अनेक फिल्म इंडस्ट्रीचे एमिनंट लोक आमच्यावर होते, त्या सगळ्यांनी म्हणून पत्र व्यवहार केलेले आणि ते देशभक्त पण होते. कारण ते जेव्हा लंडनला त्यांचे 1914 साली 3 चित्रपट घेऊन गेले तेव्हा तिकडच्या लोकांना ते एवढे आवडले आणि ते म्हणाले, फाळके वाय कांट यू स्टे ओव्हर हिअर ओनली, आम्ही तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी देतो, 25% पार्टनरशिप, 300 पाउंड सॅलरी तेव्हा, बंगला, गाडी, फक्त तुम्ही तुमचे माणसं आणा इकडे. तर ते म्हणाले नम्रप्रमाणे की आय एम व्हेरी सॉरी, माझी फिल्म इंडस्ट्री तिकडे बाल्यावस्थेत आहे, आय हॅव टू गो बॅक. दिस वॉज मोस्ट टेम्पटिंग ऑफर आणि रिफ्यूज. देशप्रेम. नक्की नक्की. आणि अशा अर्थाने अनेक माणसं की ज्यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे याच्यामध्ये काही शंका नाहीये, पण नेमकं यामुळे निर्माण होणारा जो दबाव असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि जे राजकारण कदाचित त्यातनं समोर येताना दिसेल तेही अतिशय वेगळं असेल, यामध्ये काही शंका नाही. एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण आपल्यासोबत आबासाहेब पटवारी आहेत, त्यांच्याकडनं काही आठवणी वाजपेयींच्या संदर्भातल्या
आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ऐकायला आवडणार आहे की नेमका त्यांचा अनुभव वाजपेयींसोबत काम करतानाचा कसा होता आणि नेमका या बरोबरीनं सदानंद मोरे यांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारणार आहोत, खास करून मदन मोहन मालवीय यांच्या संदर्भामध्ये त्यांचं सुद्धा काय मत आहे तेही आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. भारतरत्न पुरस्कारावरून आपण खरं तर जाणून घेतोय काही गोष्टी आणि काही किस्से अटल बिहारी वाजपेयी यांना मिळालेल्या या सर्वोच्च बहुमानाच्या संदर्भामध्ये आपण आबासाहेब पटवारींना सुद्धा विचारणार आहोत. पण तत्पूर्वी मोरे सर तुम्हाला विचारायचं की मदन मोहन मालवीय यांचं जे काही योगदान आहे अगदी काँग्रेस पासून ते जनसंघापर्यंत जे काही काम आहे या सगळ्या येणाऱ्या काळामध्ये या सगळ्यावरती काही प्रश्न उठतील, काही कदाचित अधिक राजकीय त्याच्यावरती वादंग सुद्धा उठतील. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुम्हाला असं वाटतंय का की त्यांचं सुद्धा तेवढं काम जे आहे ते त्या अर्थाने भारतरत्नाला सुयोग्य असं होतं? नाही, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मदन मोहन मालवीय ज्या वेळेला हिंदू महासभेचं काम करत होते तेव्हा हिंदू महासभेला राजकीय पक्ष अशा प्रकारचा दर्जा नव्हता. ती एक काँग्रेसच्या अंतर्गत हिंदूंचं हित सांभाळणारी संघटना म्हणून कार्यरत होती. आता एका बाजूला आपण बघू शकतो की अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन झालं, नंतर मुस्लिम लीग हा रितसर पक्ष स्थापन झाला की ज्याला राजकीयच म्हणता येईल. अशा परिस्थितीमध्ये काही जर हिंदूंना असं वाटलं की हिंदूंच्या रक्षणासाठी हितसंबंधांच्या काहीतरी आपली एक वेगळी संघटना पाहिजे, हिंदूंनी शिकण्यासाठी आपलं एक वेगळं विद्यापीठ पाहिजे, तर ते मनुष्य स्वभावाला धरू नये. म्हणजे अमुक लोकांनी हे करावं अमुकांनी करू नये असा काय निर्बंध, अशा अपेक्षा काय आपण करू शकत नाही. ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्या काळात इंग्रज सरकारची म्हणून एक काही भूमिका होती. आणि इंग्रज सरकारची भूमिका दुहेरी असायची. इंग्रज सरकारला जेव्हा असं वाटायचं की मुस्लिम वरचढ होतात तेव्हा ते हिंदूंना पक्षपातीपणा करून त्यांना झुकतं माप द्यायचे आणि मुसलमानांना दाबायचे. त्यांना असं वाटलं की हिंदू वरचढ होत आहेत तेव्हा ते म्हणजे उलट्या प्रकारची प्रक्रिया व्हायची, कधी हिंदूंना कधी मुसलमानांना. त्यामुळे ब्रिटिश सरकार हे त्याचं स्वतःचं हित पाहणार, ही गोष्ट सत्य आहे. मग आता काँग्रेसच्या अंतर्गत हा जो हिंदुत्वाला प्राधान्य देणारा गट होता त्याच्यामध्ये मदन मोहन मालवीय होते आणि ते त्यांनी इतक्या पद्धतीने सांभाळलं की ज्यावेळेला लोकमान्य टिळकांनी लखनौ करार करायची तयारी दाखवली त्यावेळेला मालवीयांना ते आवडलं नाही, कारण त्याच्यामध्ये मुसलमानांना त्यांच्या संख्येच्या गुणोत्तराच्या पेक्षा जास्त जागा दिल्या गेल्या होत्या. म्हणून ते म्हणाले की मी विरोध करीन, पण शेवटी त्यांनी विरोध मागे घेतला, त्यांचा विरोध मावळला. अशी त्यागाची गोष्ट आहे. त्यामुळे ही गोष्ट सत्य आहे की ते हिंदुत्ववादी होते, हिंदू हिताची काळजी करणारे होते आणि तो त्या ऐतिहासिक परिस्थितीचा एक भाग होता. सगळ्याच लोकांनी गांधीजींच्या सारखं असावं अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. तेव्हा ही गोष्ट ऐतिहासिक परिप्रेक्षात समजावून घेतली पाहिजे. पण एक मुद्दा आहे की त्यांनी हिंदूंसाठी काम केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांच्या त्या बनारस हिंदू विश्वविद्यालयाला निजामानी पण देणगी दिलेली आहे. त्यामुळे ह्या इंटरॅक्शन्स होत होत्या त्या आपण समजावून घेतल्या पाहिजेत. त्यांनी कधी दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध अपप्रचार केला का तर त्याचं उत्तर मी की नाही केलेला, पण तसं न करता ते हिंदूंसाठी काम करत होते, ही वस्तुस्थिती आहे. नक्की. पण ह्या वस्तुस्थिती बरोबर अगदी थोडक्यात तुम्ही काय म्हणाल की हे जे म्हणजे त्या आयडिओलॉजीचं ज्यावेळेला सरकार येतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडणारच असं आपण म्हणायचं. आणि जर आपण असं म्हटलं तर अर्थातच ज्याला आपण म्हणतो की निकष जे आहेत ते बदलत राहणार आणि निकषांमध्ये कुणा ना कोणावरती अन्याय होत राहणार. ही परिस्थिती आपण अशी उघड्या डोळ्यांनी बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. हे बघा, हे असं होणारच असं समजणं हे चुकीचं आहे. आणि पंडित मदन मोहन मालवीय ते काही वर्ष ते हिंदू महासभेबरोबर त्यांचा संबंध होता, त्याचा अर्थ असं नाही की ते हिंदुत्ववादी होते किंवा आज ज्या पद्धतीने आपण हिंदुत्वाकडे बघतो ते हिंदू महासभामध्ये होते, पण ते सावरकरवादी नव्हते. आणि ते इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे ते 4दा अध्यक्ष झालेले आहेत. बरोबर. आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे ते संस्थापक असून सुद्धा म्हणजे त्यांचा एकूण जो जीवन कार्य आहे त्याच्यात हिंदू मुसलमान एकीसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून महात्मा गांधींनी त्यांना महामना ही एक पद दिलं त्यांना. महामना
पंडित मदन मोहन मालवीय. म्हणून ते योग्य होते की नाही ह्याच्यावर काही वाद असू नये. ते सुयोग्य होते भारत रत्न. पण फक्त एवढाच प्रश्न उठतो की फक्त त्यांना का, फक्त त्यांना का. नक्की नक्की कितीतरी लोक आहेत. बरोबर बरोबर. आणि एवढे त्या अर्थाने- सुयोग्य. नक्की त्या अर्थाने हा निकष जो आहे तो अर्थातच व्हायला हवा, याच्यामध्ये काही शंका नाही. पण अगदी आबासाहेब तुम्ही म्हणजे तुम्ही दोघेही अगदी स्नेही होतात आणि दीर्घकाळ वाजपेयींना काम करताना सगळं बघितलेलं आहे. काय तुम्हाला असं वाटतं, म्हणजे वाजपेयी म्हणून ज्यावेळेला भारतरत्न म्हणून आपण बघतो तर सगळे अजातशत्रू, यांनी मगाशी शब्द वापरला होता, अक्षरशः एक अजातशत्रू असं नेतृत्व होतं. काय त्यांच्यातला असा गुण आहे तुम्हाला वाटतो की जो गुण तुम्हाला भावला त्या कविमनाच्या माणसाकडनं, असं काय भारताला मिळालंय असं तुम्ही बघताय? मुख्य गोष्ट हीच आहे अटलजींच्या बाबतीमध्ये की त्यांना लोकांनी डोक्यावर का घेतलं, त्यांचा उदार मनस्कता हे अत्यंत दुर्मिळ गुण आहे आज राजकारणामध्ये. परंतु अटलजींनी हे सदैव दाखवलेलं आहे की उदारपणाने आपण कशा प्रकारे लोकांशी वागू शकतो. उदाहरणार्थ त्यांचं पुस्तक प्रसिद्ध करताना आम्ही त्यांना म्हटलं एक कविता म्हणा. ते म्हणाले की अभी मैं नाराज हूँ, तबीयत भी बराबर नहीं है. पण सुशील कुमार सेन यांनी सांगितल्याबरोबर त्यांनी एक सुंदर कविता तिथे म्हणून दाखवली. म्हणजे सुशील कुमार अन्य पक्षाचे, परंतु त्यांचा आदर कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं. अब्दुल कलामांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की त्यांना इतका आनंद झालाय की अब्दुल कलामांच्या कवितेला तुम्ही प्रस्तावना मला लिहायला सांगता, मी काही झालं तरी लिहीन, कारण तो खूप मोठा. त्यांनी आपल्या काव्यातून परमेश्वराजवळ व्यक्तीला नेलाय असं अब्दुल कलामांबद्दल वाजपेयी म्हणतात. हा विलक्षण गुण आहे. आणि एवढं असताना देखील वाजपेयी खूप मोठे होते, पण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर त्यांचं लक्ष होतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो की मी असं ठरवलं होतं की डोंबिवलीमध्ये नगरपालिकेच्या समोर विवेकानंदांचा पुतळा बसवायचा. मी अटलजींना भेटलो. विचार करण्याची पद्धत बघा. आपके म्युनिसिपालिटी का बजट कितना है, पुतळे पर कितना खर्चा कर रहे हो. म्हणजे बारीक कार्यकर्त्यांच्या, नाहीतर तुमची नगरपालिका लहान असेल आणि तुम्ही मोठा पुतळा बसवाल. मी त्यांना जेव्हा सांगितलं की एक बस छोटा बसवणार आहे, मग म्हणाले और एक कंडिशन है. आणि ती अट त्यांनी काय सांगितली, राजनीति के बारे में कुछ नहीं कहूंगा, विवेकानंद जी का शिष्य के नाते आऊंगा. आणि 1 तास विवेकानंदांबद्दलचं इतकं ओघवती अशा प्रकारचं त्यांचं भाषण झालं की याला म्हणावं खऱ्या अर्थाने परस्परम भावयंतः ज्याला म्हणतात ना. आता तुम्ही जो प्रश्न आता चर्चेमध्ये आहे, ज्याच्यावर अनेकांनी मतं व्यक्त केली, मरणोत्तर द्यावा की नाही. आता स्वातंत्र्य संग्रामाच्या पूर्वीचे आता बंद करावे, तसे अनेक चर्चा होणं चर्चा आणि ती विधायक चर्चा झाली पाहिजे. परंतु काही वेळेला अशी स्थिती येईल, जसं फाक्यांच्या बाबतीत झालंय की आता हे क्षेत्र जागतिक स्तरावर एवढं विकसित झालंय की आता आम्हाला अधिकाधिक फाळक्यांची योग्यता कळते या पिढीला. बरोबर. आणि हे महत्वाचं आहे की असं जेव्हा उदाहरणार्थ पुढच्या बाबतीत ते संगणकाच्या बाबतीत होईल, आज आपल्याला कळणार नाही, पण पुढची म्हणेल की अरे काय असं फाळक्यांच्या बाबतीत झालंय की तेव्हा ते दुर्लक्षित असेल किंवा ते क्षेत्र छोटं होतं. आज जागतिक याच्यावर सगळ्या जीवनावर जो ठसा आहे त्यामुळे फाळके अधिकाधिक मोठे होत आहेत, लहान होत नाही आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न येतील. त्यामुळे मरणोत्तर पुरस्कार देताना खुल्या दिलाने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर सर्वसामान्यांचं मत घेतलं. राजकीय तर या क्षेत्रातून याला बघूच नाही. म्हणजे अटलजींच्याकडे राजकीय बघताय तुम्ही, बरोबर नाही आहे, असं करूच नाही. आणि त्यातून खऱ्या अर्थाने जर विचार केला तर हा वादाचा प्रश्न होणार नाही असं मला वाटतं. नक्की. आणि त्या अर्थाने खरं तर या चर्चेमधून आपल्याला हे समजून घ्यायचं की मुळात कुठेतरी एक मर्यादा असली पाहिजे. एक जसं स्वतः सुधींद्र कुलकर्णी सुद्धा म्हणालेले आहेत की स्वातंत्र्योत्तर काळाच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घ्यायला हवा. हा निर्णय लवकरात लवकर खरं तर सरकार घेईल. तुम्हाला वाटतं तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे अटलजींच्या बद्दलची एक आठवण? हा, कारण आज ही चर्चा भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाले त्या संदर्भात आहे. परंतु मला एक आठवत आहे, एक असा एक प्रसंग आला होता ते पंतप्रधान असताना की त्यांना नोबेल पीस प्राइज मिळाली पाहिजे. कारण त्यांनी ते परराष्ट्र मंत्री असताना, म्हणजे मोरारजी देसाई यांच्या सरकारात ते परराष्ट्र मंत्री होते फक्त 2 वर्ष, परंतु त्यांनी भारत पाकिस्तान यांचा संबंध सुधारण्यासाठी त्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे त्यांना हे जनसंघी आणि हे इतकं काम केलं, पाकिस्तानच्या लोकांना, पाकिस्तानचे जे तेव्हाचे जे राजकीय नेते होते ते आश्चर्यचकित झाले.
नंतर ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा जो पहिला जो मोठा इनिशिएटिव्ह होता तो लाहोरला जाणं, म्हणजे बसमध्ये जाणं. मी त्यांच्याबरोबर त्या बसमध्ये होतो, ऐतिहासिक बस यात्रेमध्ये होतो. नंतर पाकिस्तानकडून विश्वासघात झाला, कारगिलचा युद्ध झालं, हे सगळं इतिहासाचा भाग आहे. पण ह्या विश्वासघात झाल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांच्या डायलॉग त्यांनी बंद केलं नाही. आणि 2003 संपेपर्यंत असा एक दृश्य दिसत होता की आता पाकिस्तान बरोबर ते काहीतरी एक ब्रेक थ्रू करतील. त्यावेळी प्रेसिडेंट क्लिंटनचे एक स्टेट डिपार्टमेंटमध्ये एक मोठे अधिकारी होते, कार्ल इंडफर्थ. त्यांनी एक द हिंदू मध्ये त्यांनी एक लेख लिहिला की आता ह्या दिशेने जर अटलजींचं वाटचाल जर चाललं आणि खरंच ब्रेक थ्रू जर झाला तर ह्यांना नोबेल पीस प्राइज मिळाला पाहिजे. तर मी एक दिवशी त्यांना अटलजींना ते आर्टिकल दाखवलं. तर ते वाचून अटलजी म्हणाले कि ये लोग सोचते हैं कि मैं नोबेल पीस प्राइज पाने के लिए सब कर रहा हूं. मुझे यदि शांति प्रस्थापित हुई वो सबसे बड़ा अवॉर्ड होगा. ही त्यांची दृष्टी होती. आणि मला खात्री आहे ते जर 2004 नंतर ते पंतप्रधान राहिले असते तर पाकिस्तान बरोबर खरंच काहीतरी एक ब्रेक थ्रू आला असता. आणि अर्थातच त्यामुळेच ही माणसं मोठी आहेत, त्यामुळेच ही माणसं नुसती माणूस नाही आहेत तर भारतरत्न आहेत. आणि जसं आबासाहेब पटवारी सुद्धा म्हणाले की असे काही अनेक विषय, अनेक काही क्षेत्र आहेत ज्याच्यातली माणसं काळाबरोबरच ती तेव्हा मोठी असतात, त्यांचं मोठेपण त्या काळाला कळत नाही आणि नंतरच्या भविष्यामध्ये त्यांचं मोठेपण अधिक मोठं होत जातं. त्या अर्थाने सुद्धा निकष जे आहेत ते कुठेतरी हळूहळू बदलतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. तुर्तास या चर्चेमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.